आज काय झालं, एक आजी आली होती. म्हणजे काही दिवस पहिले ते आजी आली होती ब्लाऊज टाकायला. ते एका ब्लाऊजले अस्तर लागत होतं आणि एक ब्लाऊज साधं होतं. तर ते आजी म्हणत होती की नाही हे साधे शिव. मग मी म्हटलं की हे काही कामाची राहणार नाही, फालतू तू शिलाई देशील ना, तू शिलाई चालली जाईल. मग म्हणे की ठीक आहे, यातलं एक अस्तरचं शिव आणि एक साधं ठेव. मग मी काय केलं, ठीक आहे, मी म्हटलं की शिवून देतो. पण मी पहिले सांगू दिलं की आजी याची शिलाई 250 रुपये होईल. तर काय म्हणे की हा म्हणे मी देईन म्हणे 250 रुपये. मग मी बी शिवले. आता मला काय माहीत की देणार नाही. मग मी शिवून दिले. मग आले माझ्या घरी, दे म्हणे ब्लाऊज. मग मी दिले, घालून गेलून पाहिले, एक टीप मारायचंही काम नाही पडलं, एकदम परफेक्ट झाले. मग हाती पैसे किती दिले असतील त्या आजीनं? 250 रुपये तर त्या अस्तरच्या ब्लाऊजचीच होते ना. आणि लागे 100 रुपये या साध्या ब्लाऊजची. तर त्या आजीनं माझ्या हाती दिले फक्त 200 रुपये. आणि काय म्हणत होते सांगू काय, 100 रुपये याचे आणि 100 रुपये याचे म्हणे. बरोबर तर आहे म्हणे, कायच हो राहिलं म्हणे अस्तरचं शिवलं. तर मी म्हटलं नाही ना, म्हटलं आजी असं कसं, 2 ब्लाऊज शिवून दिले मी ना. पहिलेच सांगलं ना तुले की बा 250 रुपये होती निकायचे 100 होती, नको 100 देऊ असेच दे. पण मग तू त्याचे तर 250 रुपये दे. अस्तर बी मी ना 30-35 रुपयाचं अस्तर लावलं ना 1 मीटर, लंब्या बाया होत्या. तर नाही नाही म्हणे 200 रुपये घे म्हणे, पुढच्या बारीने देईन मी तुले. काही नव्हे हे बायाची अशाच करता. आजच्या बात तर मी त्याचे ब्लाऊज मी शिवणार नाही. कारण की खरं आहे ना, म्हणजे अस्तरचं ब्लाऊज शिवायला आपल्याला किती टाईम लागते म्हणते. कायच होते म्हणते 30 रुपयाचं अस्तर लागलं म्हणते. तर लागलं तर मी तुले 30 रुपये देईन म्हणते. पण म्हणते 100 रुपये बरोबर झाले म्हणते याचे. म्हटलं आता मी ना घेऊन तर घेतले, मी ना काही तर म्हटलं नाही. म्हटलं जाऊ द्या आता एवढ्या बारीनं, पण पुढच्या बारीनं मी लक्षात ठेवीन ना. मी असे ब्लाऊज घेणार नाही. तुमच्याकडे येतात का असे कस्टमर जे आपल्याला अस्तरचं शिवायला लावतात, पण शिलाई मात्र साध्या ब्लाऊजची देतात आणि अजून म्हणतात की 30 रुपये मी तुले वरच्या अस्तराचे बी देईन. का फायदा? आपण एवढी मेहनत करा, आपण आता काय सांगून फायदाच नाही. तुमच्याकडे येत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.